आजचा करेक्ट सफेद, कारण आपल्या देवीच्या भक्तीने अशा झाल्यात जशी टीव्हीला कलर येईल तशा साड्या नेसतात ते दिवशी, आणि येळभर सासऱ्याला उपाशी मारी देतात साडी मॅचिंग. चला पटकन, आजचा देवीचा रंग आहे पांढरा. आता नवरात्र समजूनच सांगतो, आणि रावण दहन करून देतो पण बाहेर नाही. आता अभंगाचा करंट तुम्हाला अंतरंगात लागला का बाह्य रंगात? अंतरंगात. माख कीर्तन आता अंतरंगातच ऐकायचं. महिला मंडळ पटकन, आजचा देवीचा रंग पांढरा. पटकन बोला, बोलत जा तुम्ही. आता सण तुमचा आहे. वर्षाला नवरात्र किती? तुम्हाला काय घ्या नाही, यानं बटाटे आणायचे तुम्ही उकडून खायचे. हाय रशाव वर्षाला माळकरी बिडकरी गंधा बिंदावाले नीट आहे का? उगाच देव चोळीत बसू नका 1.5 तास सकाळी. नाही नाही, 9,000चा बोकड कापला देवाला, 9,000चा बोकड, आणि देवाला वाहिला नख्या. आता हे लोक नख्या का वाहतात? ते शिजत नाहीत. ते शिजल्याना देव वासावच मिळाला का? असं का आलं? आता 2-3 प्रश्न विचारतो फक्त, म्हणजे अभंगात घुसून देतो. आता आज सुरुवात झाली. नवरात्रीच्या अगोदर महिला मंडळ पटकन बोला, पुरुष मंडळी किंवा कोणी, उपास करावा किंवा नाही? ते बामटेवानी चालतच नाही आपल्याकडे. बोललं तरच आपलं कीर्तन. महिला मंडळ आजच्या देवीचा रंग आहे पांढरा, सफेद. दुसरा शब्द विचारला मी तुम्हाला, उपास करावा किंवा नाही. याला 3 टप्प्यात ऐका. स्त्री जर शरीराने कमकुवत असेल तर एखादा उपास करावा. आजारी वगैरे असेल तर पहिल्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी करावा. आणि शेतकऱ्याच्या बाईने 9 दिवस उपवास करूच नाही. आपल्याला कष्ट करावे लागतात. आपल्याला 3 मुळ्या उसाच्या काढल्याच पाहिजे, 10 लिटर दूध काढलंच पाहिजे. आपल्याच्यानं जमणार नाही. ज्यांच्या बायकांना काही काम नाही त्यांनी 18 दिवस नवरात्र करावा. तशी ती रोग्यातच आहे ना, ती कुठं सुईची? 3 मुळ्या उसाच्या तोडी ती 10 लिटर दूध काढी. ती आमची शेतकऱ्याची बाई ठणठणीत, सर्दी नाही तिला. याची बायको लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार येत्या. अगं तू जगती तरी का आला बाई? दडत्यालाय मोकळं करीन, तोही गुतून तुला, त्यालाही दुसरी करता येईन, आणि तूही उलथान काय? तुम्ही म्हणाल महाराज याला पुरावा. अध्याय नंबर 3 ओवी ऐका. उपवासाच्या बाबतीत नीट ऐका ओवी. तुम्ही शरीरा न पिडावे आणि तुम्ही व्रत नियम न करावे. ज्ञानोबा म्हणलं याला त्रास द्यायचा नाही. जर देवच राहिला याच्यात आणि यालाच तुम्ही उपाशी मारता, मग कसं जमले? याला तहान लागेल तेव्हा पाणी द्या, भूक लागेल अन्न द्या. लय देऊ नका, पण पाहिजे तेवढं द्या. उपास याला काम नाही त्याने. आता समजा एक गायक वादक आहेत, आपल्याला आरडायला लागत. आता मी 3 करावं लागतं रोज, 1 नाही कधी. आता आजपासून 8 दिवस 4-4चे, आजही 4 आहेत. आता पहिलं ये, अजून 3 करायचे संध्याकाळी झोपेपर्यंत. 4 हाणतो रोज, 3 तास चालू काढतो रोज. आपण काही सिजनेबल बॉ नाही. पितर पाटा सुद्धा 3-3चाच. हा, जवळ सापडलं तर 4थही काढतो. हा, मग आता मी जर उपास केला तर तुम्हाला शेवटच्या कीर्तनाला 2 मिनिटं जागेवर उभं राहावं लागेल. भावपूर्ण श्रद्धांजली मेली. मग आपण 2च उपास करायचे वारकऱ्यानं. 1 सोमवार आणि 2 एकादशी. बस, आपल्याला डोकं लावायचं नाही काही. कारण महाराजांची भाषा आपण थोडेच आहे का. सोमवारी एकादशी न करती कोण होईल त्याची तिकडे डोकं. आपण वैष्णव आहेत, आपण हे लफड्यात पडायचं नाही. ते अंगारख्या बिंगारख्या ते तुमचं तुम्ही पहा. चला, उपास करूच नाही. शरीर सुदृढ असेल तर करावं. ते बी पहिल्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी करावा. नाही केला तरी चालेल. झालं महिला मंडळ. घट किती, नवरात्र किती, पटकन बोला. आजारी तुम्ही मग बोला पटकन. नवरात्र 4. माळकऱ्या सगळं ऐका. आता सगळे वर्षाला नवरात्र किती? 4. कोणते ऐका? चैत्र शुद्ध 1,
ते चैत्र शुद्ध 9 राम नवरात्र, श्रावण वद्य 1 ते श्रावण वद्य 8 कृष्ण नवरात्र, मार्गशीर्ष शुद्ध 1 ते मार्गशीर्ष शुद्ध 6 खंडोबा नवरात्र, आणि आश्विन शुद्ध 1 ते आश्विन शुद्ध 10 देवी नवरात्र. आता एक एक नवरात्र ऐका. रामाचं नवरात्र किती दिवसाचं? बोला जा पटकन. 9 दिवसाचं. रामाचं नवरात्र 9 दिवसाचं का? गंधावाली मंडळी 9 दिवसाचं का? ऐका 9 दिवसाचं का? अर्चन, वंदन, पाठसेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, निधिध्यासन, आत्मनिवेदन, नवविधा भक्ती करा. हृदयात राम जन्माला येईल. रामनवमी. हा चला. रामाचं नवरात्र किती दिवसाचं? पटकन बोलत जा. 9. मग राहिलं आता दुसरं नवरात्र कोणचं आहे? कृष्णाचं. किती दिवसाचं? 8. कृष्णाचं नवरात्र 8 दिवसाचं का? सावध बसा सगळे. आता माझ्या तोंडातून जेवढे शब्द बाहेर पडतील ते तुम्ही फक्त आकडे मोजायचे. पहिला शब्द गो येईल. गो काय काय येईल? गो गो. मग किती वेळा येतं मोजायचं तुम्ही पटकन. गावाचं नाव गोकुळ, मित्राचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायाचा अर्थ डोंगर गोवर्धन, गायाचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात. 10 झाले. 10 झाले का? गोकुळ. पुरावा. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. 7वा अध्याय पायपा शरीराची याच्यात कृष्ण जन्माला आला. आणि याच्यातला कृष्ण कळला की अष्टमहासिद्धी मिळतात म्हणून कृष्णाचा अवतार अष्टमीचा. नवरात्र चालू आहे. नवरात्र अष्टमी नाही. रामाचं नवरात्र 9 दिवसाचं, कृष्णाचं नवरात्र 8 दिवसाचं. आता खंडोबाचं नवरात्र 6 दिवसाचं. आता खंडोबा सापडून देतो. राम सापडून दिला नवविधा भक्ती, कृष्ण सापडून दिला अष्टमहासिद्धी. आता खंडोबा सापडून देतो. कसं ऐका. महिला मंडळ पटकन. जिथं तुम्ही नवरात्र करता तिचा आज 6वा दिवस आहे. तिचा नवरा कोण? तुमचा काय संबंध आहे? तिचा नवरा कोण? पटकन बोला. शंकर. करेक्ट. मग हे भैरोबा, खंडोबा, बिरोबा हे सगळे अवतार भगवान शंकराचे. मनी आणि मल्ल मारला म्हणून तो खंडोबा आहे. चामुंडा मारला म्हणून ही चामुंडणी आहे. चंडमुंड मारला म्हणून ही चांडिका आहे. या देव्या एकच आहे, फक्त घोटाळा आहे तेवढा नीट आहे का. भगवान शंकराचे हे खंडोबा, भैरोबा हे सगळे देव भगवान शंकराचे अंश आहे. कारण सगळे देव आहे. भगवान शंकर महादेव आहे. इथून पुढचा काळच असा आहे महाराज. जर एक चारित्र्य संपन्न मुलगा केला तर त्या घराची परिस्थिती आपोआप बदलेल. महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे महाराज, म्हणून जनता जागेवर आहे. बरं सरकार इतकं विचित्र आहे आपलं. कोणचं येऊ. ज्यांच्या मरायच्या नोकऱ्या आहेत त्यांना पेमेंट कमी. एसटी ड्रायव्हर कवा मरल सांगता येत नाही. 9,000. ते वायरमन कवा चिटकल याची गॅरंटी नाही. 13,000. पोलीस येळभर डांबरे उभं 17,000. गुरुजीला कवडीचा धक्का नाही 82,000. पण एक वाक्य सांगायचंय मला तुम्हाला. पहा, गुरुजी मनाची सफाई करतो. गुरुजी मनाची सफाई करतो. पण ग्रामपंचायतीचा कर्मचारी डांबरीची सफाई करतो, ज्याच्यामुळे तुम्हाला रोग होणार नाही. आपण त्याच्याकडे गुरुजी इतकं नम्रतेनं पाहतो का? बोला. त्याच्या पुढचा इतिहास सांगतो तुम्हाला सगळ्यांना. तीर्थाच्या ठिकाणी आपण केलेली घाण नोकर जेव्हा काढतो तेव्हा आपली लोक त्याच्याकडे असं पाहतात की जसं त्यानं घाण केली. आपली घाण टाकूच नाही. इथं आता 2-3 दिवस तुम्ही एवढ्या पवित्र ठिकाणी आले ना, आपलं कागद आपल्या खिशात ठेवा. फुटाने खाले ना खिशात ठेव ना कागद, तिकडं बाजूला नेऊन टाकावा. हे शिकलं पाहिजे महाराज. महाराज बसलेल्या माणसाला एक वाक्य सांगतो. 16चा मुलगा बलात्कारात आहे, 17चा मुलगा खुनात आहे. याला एकमेव महाराज रात्री 3-3 वाजता पोलीस गाडी पेट्रोलिंगला हिंडते. महाराज नखावरची नोकरी आहे. आरोपी भयानक झाले आणि आरोपी सगळे भंगार 17-18. आणि चोर सुद्धा किती नालायक आलेत. पेट्रोल चोर
टायर चोर, चपला चोर, टपरी फोडली, गोवा चोरला. काय चोर आहे. मोबाईलचं दुकान फोडलं, मग मोबाईल न्यावा का नाही, चार्जर नेले. 70 हजाराची पल्सर आहे चोराकडं, 10 हजार रुपयाचा मोबाईल आहे, आणि याला आईन बापच जबाबदार आहे. याच्यावर तुमचं मत काय. फटकून टाकले पाहिजे. आठवड्यातून एकदा असे कान फोडलं पाहिजे यांचं. आजपासून नियम करायचा, रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. 3 वाजेपर्यंत आपले पोरं बाहेर हिंडत, त्यांच्या आईबापांना लाज नाही वाटत का. पोरगं बाहेरून जेवण आलं तर आई म्हणते दरवाजा उघडं ठेवा बरं, पप्पू येईल. तो पप्या हरिपाठाला गेला का. ए पप्याची आई बचत गट काढी, 3 सासरा उपाशी मारी ती. पोराकडे नाही लक्ष देत. आपल्या मुलाचे सगळे चाळे आईला माहीत असतात. काय म्हणते तुमचं, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आपला मुलगा दारू पितो आईला माहीत नाही. आपल्या मुलाचे मूर्ख मित्र मूर्ख आहेत माहीत नाही. पोराचं कानफाड फोडलं पाहिजे. पोराचं आईनं सांगितलं पाहिजे बापाला, फटकून काढा. तो बाहेरून जेवून आला, आपल्या घरात यायचं नाही, बाहेर झोप. तो मला घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घाला. हे मी करील प्रयत्न परत. तो जात नाही, आणि गेला तरी संध्याकाळी आल्याशिवाय राहत नाही. यांना कोण खातं बाहेर. पावसाळा संपल्यावर कुठं खेकडं निघत आहे. हे फटकावले पाहिजे. विनोद समजू नका. आठवड्यातून एकदा मुलगी जवळ घेतली पाहिजे आईनं. मुलगी मला आहे, मी तुमच्या मुलासारखा, मी मराल ना महाराज, म्हणजे मारणार नाही 5-25 वर्ष. पण एक वाक्य सांगू का, गरिबी गेली तर तुम्ही परिस्थितीने बदलाल, जमीन गेली तर परत घ्याल, बंगला पडला तर बांधाल, पण मुलाबाळा मुलीकून मुलाकून जर इज्जत गेली ना, समाज तुम्हाला माफ करेल, गाव तुम्हाला माफ करेल, तुमचं मन तुम्हाला शेवटपर्यंत माफ करणार नाही. समाजाचं जाऊ दे, समाजाला काय घेणं नाही, समाज कवा आहे त्याच मापात आहे. पण तुमचं मन तुम्हाला शेवटपर्यंत सांगेल, तुम्ही बंगला बांधला पण मुलगी चांगली बनवली नाही, तुम्ही जमीन घेतली पण नालायक पोराचा तू बाप झाला, हे तुझं मन तुला सांगेल. आठवड्यातून एकदा मुलीला जवळ घेतलं पाहिजे. तिच्या हात तपाशीत जा. बांगडी नाही का, ठेवून द्या 2-4 तिच्या, थोबाड फोडून टाका. आपण 96 कोळी खानदान माणसं आहेत, आपल्याकडे चालत नाही ते. हा आईलाही नाही. बांगडी बघा, मुलीचे कपडे बघा, मुलीची वही तपाशीत जा शाळेतली, शेवटचे पानं उचकीत जा, त्याच्यावर ग्रहपाठ असतो. तो शेवटच्या पानावरचा ग्रहपाठ आईनं निवांत वाचा. विनोद नाही. मुलीचे मोबाईल चेक करी जा, मुलगीचे मोबाईल आठवड्यातून एकदा चेक करी जा, ड्रेस चेक करी जा, मुलगीचा मोबाईल चेक करी जा. 3 सिम आहेत त्याच्यात, तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीच्या मोबाईलमधले व्हॉट्सअपचे मेसेज तपासा. आपली मुलगी रविवारी शाळेत जाते, हा क्लास कुठं भरतो याची जरा चौकशी करा. आपल्या मुलीमध्ये कुणाशी बोलते हे तपासा, किती वेळ बोलते हे चेक करी जा. आणि आईला सगळं समजतंय. तिचा मोबाईल एकदा जवळ घेत जा, त्यातले तिनं मिस कॉल तपासा, तिला आलेली तपासा, किती वेळ बोलली खाली येतंय ते बघा. बघा जरा बॅलन्स तपाशीत जा मुलीच्या मोबाईल मधला. आपण 100 रुपये दिले ते मुलीला, बॅलन्स 500 आला. मी 100ला 500, ही स्कीम कोणती आली बुवा, त्या स्कीमची जरा चौकशी करा. ती 1 GB आहे का, 2 GB आहे का, 3 GB आहे का, वाड्याची 9 GB आहे एखादी, बघा सांगा. हा विनोद आहे का. हे करायलाच पाहिजे. म्हणून महिलांना फक्त एक वाक्य सांगतो, पुढे सरकतो. महाराज म्हणून ऐकू नका आपलं कीर्तन, महाराज मरू दे तिकडं. महाराज कीर्तन संपले का मरण गंज बो आहेत. पण तुमचा मुलगा म्हणून महिला म्हणून माझं एक वाक्य ऐकाल का. आज पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या. देवपूजा बिजा करू नका, फक्त मरेपर्यंत सासू सासऱ्यांना चांगलं सांभाळा, तुम्ही धार्मिक देवच झालात बस. आणि मुलींसाठी 3 वाक्य सांगतो, ऐकाल मुलीनं. पोरी तर बोलायच्याच बंद झाल्या, ऐकाल. 3च वाक्य सांगणार आहे पोरीनं. 1, मुलीनं पोट भरायची अक्कल येईपर्यंत लग्नाचा विचार करू नका, अजिबात करायचा नाही. टेलरिंग करा, कॉम्प्युटर करा, CET करा, MSCT करा, काही करा, हा प्रश्न सोडवा. तुम्हाला फार मार्केट येणार आहे. तुमच्या बापाच्या दारापुढं 2-3 वर्षात अशी रांग लागेल, रांग.
पोराचा बाप पोराला हातात धरून MA BEd, पुरीचा बाप म्हणला दे सोडून. मग हा लहाना DEd, सोड मसोबाला. फक्त मूर्खा नवरा जरी मिळाला ना, तुम्हाला कोणापुढे हात पसरायची पाळी नाही आली पाहिजे. दुसरं वाक्य पोरीनी, एक विषयात कमी मार्क पडले तरी चालतील, पण तब्येत कमवली पाहिजे. मुलीकडे तब्येत पाहिजे, मुलीला कराटे पाहिजे, मुलीला फायटिंग पाहिजे, मुलीला बॉक्सिंग पाहिजे, मुलीला फायटिंगचे 2-3 डाव आलेच पाहिजे. स्टँडवर 7:30ला जरी पोरगी उतरली ना, डिरिंगमध्ये घरी आली पाहिजे. पुरीनं 2-3 पोरांनी छेड काढली, तुम्ही जर एकाच्या कानपट्टीत धुली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. पण तुम्ही बावळट काय भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. आणि तिसरं वाक्य मुलीनं, आपला बाप गरीब आहे, आपला बाप गरीब आहे, आपल्या बापाची परिस्थिती नाजूक आहे, पण आपला बाप गल्लीनं आयुष्यभर वर मान काढून चालला पाहिजे. आपल्या वागण्यानं त्याची मान खाली नाही झाली पाहिजे. हीच 2018ची गुरुपौर्णिमा. चला थोडं पुढं, चिंता बिंता काही करायची नाही. एवढ्या शेवटी अन्नदान करणारे सगळ्यांना, गायक वादकांना, गुणीजनांना धन्यवाद. स्वामी समर्थ महाराजांकडे गुरुपौर्णिमेला आपण 5 गोष्टी मागू आणि या मंगाला सुरुवात करू. स्वामी समर्थ महाराजांकडे ब्रह्मांड नायका स्वामी समर्थ महाराजांकडे मागा, देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे, आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि अभंगाला देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल, देवा तुम्हाला झोपडीत जन्माला घातलं तरी चालेल, पण देवा माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको रे देवा, नेऊ नको, नको नेऊ देवा. एक, माझ्या गालावरचं हसू नेऊ नको, आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. सगळं नाही, कारण मला माहित आहे देवा, जिथं हसू आहे तिथं समाधान आहे, आणि जिथं समाधान आहे तिथं स्वामी समर्थ आहे. काहीच नको आपल्याला, काही नाही. बंगला बिंगला थोडा छोटा असला तरी चालेल, समाधान दे मला बस. आणि आज लोकांकडे सगळं आहे, समाधान नाही. आणि समाधान नाही म्हणून कुणाची धार संपली. मुद्द्याला सुरुवात, फक्त फटाफटा बोलत जायचं. मी बोलायचं आणि तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आणि आपल्या कीर्तनात 2 मुद्दे, महिला मंडळ, पुरुष मंडळी. मे बी ऑर नॉट बी, मे बी ऑर नॉट बी. माझ्या तोंडातलं वाक्य तुम्हाला पटलं नाही, तुम्ही नाही म्हणा. पटलं हा म्हणा. हालाय उत्तर आहे, नाही लाय उत्तर आहे. समजा मला उत्तर आज अभ्यास कमी असल्यामुळे देता नाही आलं, 6 महिन्यांनी देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण भामट्यावाने कीर्तन ऐकायचं नाही. यस नो, पहिलं वाक्य. आता वाक्याला सुरुवात झाली बरं का. कुणाची सरली धार, पटकन बोला. ज्ञान हे प्रत्येकाला आहेच. करेक्ट, वा वा. पखवाद्याला पखवादापुरतं ज्ञान आहे, मला माझ्या पोट भरण्यापुरतं ज्ञान आहे, गायकाला गायकापुरतं ज्ञान आहे, जुगार खेळणाऱ्याला सुद्धा कोणतं पान उलट केल्यावर 1.5 एकर जाईल याचं ज्ञान आहे, दारू पिणाऱ्याला सुद्धा किती पाणी टाकल्यावर आपण घरी जाऊ बॅलन्स याचं ज्ञान आहे. कॉफी करणाऱ्या मुलाला सुद्धा कागद कोणता फाडून नेलो तो आकृतीत येईल का प्रश्नार्थक येईल याचं ज्ञान आहे. जगामध्ये प्रत्येक माणसाला ज्ञान आहेच 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 आहेच. पण त्या ज्ञानात ग नको आहे तर ज्ञान टिकेल. फायनल. नाही तर आमची मुलगी 10वीला गेली ना, मुलीला भांडे घास स्टडी, कपड्याला घडे घाल स्टडी, अथरून टाक होमवर्क, पाणी भरू लाग स्टडी, सेपरेट खोली गुड्डीला. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका, गुड्डी स्टडी करते. गुड्डी फक्त कशात गुतवली स्टडी. एक दिवस खोलीच राहिली, गुड्डी गेली स्टडी नाही. तिला 1 तास अभ्यासाला बसवा, 15 मिनिटं तिला भाजी शिकवायला शिकवा, भाजी बनवायला शिकवा, पोळ्या करायला शिकवा, धर्म शिकवा, संस्कृती शिकवा, मोठ्याशी कसं बोलायचं हे शिकवा. शिकवा तिला.
तिला शिकवा, तिला चपात्या कराव्या लागतील हे शिकवा. लाड केले का बरबादीच. हा, यांना ना जरा सुट्ट्या बिट्ट्या लागल्या ना हे कामाला लावी जा जरा. यांना जरा लोकांच्या गाड्या पुसू द्या. हे चोऱ्या करून श्रीमंत होत नाही. आणि चोरी करणारी मंडळी ध्यानात ठेवा, कायदा पहिल्यापेक्षा कडक झालाय, पोलीस यंत्रणा पहिल्यापेक्षा सतर्क झाली आणि 80% जनता कॅमेऱ्यात येईल. तू जाशील सायकल चोरायला आणि बोकांडी बसल पिकअप. मग चोऱ्या करून जागण्यापेक्षा म्हशी बाजरून जागा ना. 150 रुपये म्हशी. कोंबड्या पाळा ना नालाय को. सोलून कोंबडी 130ला आहे, बॉईल करून 180ला आहे, शिजून 230ला आहे. एक ज्ञान प्रत्येकाला आहे, मिटला प्रश्न. दुसरं वाक्य, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. लक्ष्मी ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळतेच. फक्त लक्ष्मी टिकवायला नम्रताच लागते, नाही तर लक्ष्मी संपवते. दुसरं वाक्य. तिसरं वाक्य, हा म्हणा नाही म्हणा. गाढवाला राखेत लोळण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला गादीवर लोळण्यात आनंद आहे. लहान आली पोरं, यस नो. यस फायनल. दुसरं वाक्य, लहान आली पोरं, डुकराला घाण खाण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला हायवेला जेवण्यात आनंद आहे. यस. हा बस. तिसरं वाक्य पोरनो, कुत्र्याला पिला पैदा करण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला विषय भोगण्यात आनंद आहे. विषयात काय आनंद आहे? फक्त आनंद नाही, तृप्ती नाही, क्षणिक आनंद आहे. विषयात काय आहे? पण बरबादी आहे ना, बरबादी आहे. विषयात काय? गोरी बायको कधी करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय? उन्हात नेवा तर लाल पडती, आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. का बायको सावळी पाहिजे, भांडे घासायला चालते, तुरीच्या शेंगा तोडायला चालते. ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. मला पाया पडून सांगतो, पहिलंच वाक्य, बाह्य रंगाच्या नादी लागू नका ना अंतररंगाच्या नादी लागल्याशिवाय राहू नका. पुढचं वाक्य ऐका, बाहेरून निर्मळ व्हाल तर देवाकडे जाल, आतून निर्मळ व्हाल तर देव तुमच्याकडे येईल. आणि आतून निर्मळ झाले तेच स्वामी समर्थ झाले. आता एक फक्त मराठीला 1:30 वाजता रोज, फक्त मराठीला 1:30 वाजता कृपा सिंधू नावाची एक मालिका आहे. दुपारी 1:30 वाजता फक्त मराठीला. ती रोज महिलांनी पाच जा. ती आता उद्या परवा नवीन निघणार आहे, ती नका भाऊ. प्रेमासाठी वाटेल ते नाही, ते पहा. लक्ष्मी मिळते. तिसरं वाक्य, विषयात आनंद नाही, आणि तृप्ती नाही. काय विषयात? काय विषयात काय? पण नाश आहे. आता पटकन बोलायचं. तिसरं वाक्य सुरू झालं. आता हा म्हणा नाही म्हणा, तिन्ही गोष्टी पटल्या तुम्हाला? हा म्हणा नाही तर नाही म्हणा, पटल्या. पुढचं वाक्य, जगात सगळ्यात बुद्धिमान माणूस, हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन अर्थ, विदाउट मॅन व्हॅल्युएशन ऑफ वर्ल्ड इज कम्प्लिटली झिरो. पण पुढचं वाक्य, एव्हरी मॅन हॅज अ कॅपॅसिटी ऑफ डिफरन्स इज नॉलेज. प्रत्येकाच्या माणसाच्या मेंदूची कॅप्चरिंग कॅपॅसिटी वेगळी आहे. ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी इज डिफरन्स. मेंदू सगळ्यांना समान आहे. काहींनी शेवटपर्यंत मेंदू वापरला नाही, काहींनी इतका मेंदू वापरला येडे झाले, काहींना शेवटी कळलं आपल्याला मेंदू आहे. ब्रेन इज सेम. आणि मग माणसाला देवाने किती गोष्टी दिल्यात? तर 14 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. किती? 14. कोणाला आहेत? फक्त माणसाला. बस फटाफटा फटाफटा बोला. आता ऐकायचं फक्त 14च्या 14. एक, हात. हात हात. मग वाक्य लिहून घ्या. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. जेवण्या जेवण्यांनी अन्न छत्राला मदत केली तेवढ्यांचं कल्याणच होणार, कारण अन्नदानात लक्ष्मी दुप्पट होते. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे फटाके.
नवरदेव बायरा, ठाय 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 ठाय, ते नवरदेव उड्या हाणायचे, त्याला वाटलं शांताबाई आली. मग ते 40,000 जर अक्कलकोटच्या अन्नदानाला दिले असते तर 400 लोकांनी तुम्हाला जेवणाचा आशीर्वाद दिला असता. तिकडले पैसे कमी करा. आता सगळ्या लोकांकडे मोबाईल आहेत, आहे की नाही? मग आता लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे? एका मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. नको त्याच्यात पैसे कशाला घालता तुम्ही? आणि हे पाया पडून सांगतो, लक्ष्मीचा वापर सत्कार्यातच दुप्पट होतो. पत्रिका 10,000च्या छापल्या, काय फायदा? काय फायदा काय? नवरदेवाचा बूट 3,000चा, त्यानं आयुष्यात वापरेल नाही. ते भंगार नवरदेव हे झालं बूट घ्यायचा. पूर्वी चांगले तांदूळ हातात देत होते, आता पिशवे केल्यात. आता पिशव्या लोक फुडतीच नाही, फिकूनच आणतात पिशव्या. लोक वैतागले. पैसे बोगस कशाला घालता तुम्ही? कशातही पैसे घालायचे लग्नात. आता लग्नात एक अजून फाजील पद्धत आली, कशातही सत्कारात पैसे. लग्नांचे सत्कार बंद करा आणि त्यातले प्रत्येक लग्नवाल्यांना 1,000-500 रुपये अक्कलकोट ट्रस्टीला पाठवून द्या, ते अन्नदानात जातील. सत्काराचे पैसे इकडे घाला, इकडे 4 माणसांचे आत्मे तृप्त होतील. आता समजा मला तुम्ही 5,000चा फेटा घेतला, काय तुम्हाला फायदा? आता तुम्ही उगाच फेटे उनगडून देते नाही तर आम्ही काय बसलोय. ती सत्काराचा खर्च कमी, इकडे पैसे द्या. आता एक फाजील पद्धत आली लग्नात. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, ते फुलांचा खर्च बेसुमार. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला, हलकट क्वालिटीचा. ते नवरी माग 2-4 याडपाट पोरी, इथल्या फटीत चमकी. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतं पोरीनं. पहिल्यांदा फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं. असं आहे ते. हां, फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर टाकणे. मिक्सिंग म्हणजे कच मिक्स करणे, आणि सिरेमिक्स म्हणजे रोलर फिरून सॉफ्ट करणे. इथल्या फटीत चमकी. कुठून आणतात ती मेकअप काय कळत नाही. त्या नवरदेवा माग 2-4 येडे क्वार्टरसाठी लटकेल. 5 बा मी तुझ्या बुटाच्या दोऱ्या बांधतो, पण 5. आणि तो नवरदेव भाड्या 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना 35ला, तो आता 100ला झाला, नाही तर 35लाच होता पहिला. त्याच्या पुढे तो बँडवाला. बर फूल बरसा मेरो महबूब आया है, मेरो महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचंय आता. बर फूल बरसा मेरो महबूब आया है, मेरो महबूब आया है. जमलं की नाही? आणि तो महबूब चालवतो कसा माहितीये का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकीत. अरे बाटलीची बुच्च टाका, बेवडे दे. लग्नात गाणं असावं, इतनी शक्ती हमें देन दाता. टाळी टाळी. कमजोर होना, इतनी शक्ति हमें देन दाता. मन का विश्वास कमजोर होना.
हम चले नेक रस्ते पे हमसे, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर दी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना। लोकांना परत शिकवायची पाळी आली. पिते दूध डोळे मिटून जात मांजराची, मनी चोरट्याचा काळे भीतीचा धनाची, सरावल्या हातानाही कंपका सुद्धा. उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. तिहारी तिथोरी भक्तिदास देवा, तिहारी तिथोरी भक्तिदास देवा. उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. समाजाचं झालंय काय? लहरी राजा प्रजा अंधळी, लहरी राजा प्रजा अंधळी, अधंतरी दरबार उद्धावा अजबतुझे सरकार, उद्धावा अजबतुझे सरकार. लहरी राजा प्रजा अंधळी, लहरी राजा प्रजा अंधळी, अधंतरी दरबार. उद्धावा अजबतुझे सरकार, उद्धावा अजबतुझे सरकार. लबाड बांधिती मने माया, गुणवंताला गी झोपल्या. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला उद्धावा अजबतुझे सरकार, उद्धावा अजबतुझे सरकार. हात एक दान करा. दोन 14 ऐकायचे आता पटकन. हात एक आणि बोलणे दोन. आणि बोलताना पाया पडून सांगतो, चांगलं बोला, नाही तर बोलू नका. एखाद्या मुलाचं नाव सागर आहे, तुमच्यात आहे का कोणी? तुझं नाव काय? सागर आहे ना? तुझं नाव सागरच आहे ना? तुला वर्गातले मित्र काय म्हणतात रे? सागर्या. नीट बोलावं. सागर किती चांगलं नाव आहे. मुलीचं नाव जानकी असावं. किती सुंदर नाव आहे. जानकी, कौसल्या, भक्ती, श्रद्धा, गीता, ज्ञानेश्वरी, किती सुंदर नाव आहे. गुड्डी, गुड्डी, गुड्डी आली कुठून? हे गुड्डी हे जर्सी कालवडीचं नाव आहे. एका बाईच्या पोरीचं नाव तर फजिती. फजिती. पोरगी कीर्तनाला आली, बाई कीर्तनाला आली, पोरगीच चुकली. बाई भेटन त्याला म्हणायची, ए बाबा माई फजिती पाहिली का? तो म्हणायचा, माझी चप्पल सापडा तर तुही काय फजिती पाहिजे. हात एक, बोलणे दोन. चांगलं बोलावं. एखाद्यानं गाडी घेतली ना, चांगलं झालं. हप्त्यावर घेतली असेल. अरे एखाद्यानं लय हुंडा घेतला, पुरीत खोडा असेल. अरे पण तू गप ना. एखाद्यानं हुंडा घेतला नाही, लफडा असेल. चांगलं बोलावं. एकच वाक्य द्रौपदी बोलली तर आंधळ्याची पोरं आंधळी तर महाभारत घडलं. आणि एकच वाक्य सीता बोलली, लक्ष्मण भाऊजी
माझ्या रामाला तुम्ही सापडायला जात नाही ना, तुमच्या मनात माझ्याबद्दल पाप आहे. रामायण उलट फिरलं. हात एक, बोलणे दोन, दोन झाले बरं का. तीन, हसणे, हसत जा. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅकन BP येऊ शकत नाही. त्यांना डॉक्टरकडे जायचं नाही, ते पैसे मला देऊन टाकायचे. हसत जा. आणि आज सगळ्या रोगावर एकच औषध आहे. माणसं, जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची महाराज, प्युअर मुख्या महाराज. हा, जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात, पण जी हळूच बोलतात लफडच. कमी बोलणारी माणसं लई धोकादायक, कामच दाखवणं. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. माणसांचं वैशिष्ट्य आहे. ज्या माणसांचे डोळे थोडेसे गारे असतात त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवायचा नसतो, ते काम दाखवत असतात. ज्या माणसाच्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा, ज्या माणसाच्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर नवरा कसाही असू द्या ती ताब्यातच ठेवते. घरी गेल्यावर घरी गेल्यावर घरी गेल्यावर तुम्ही का लगेच पाय सुरुवात केली. म्हणूनच पप्याचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही. काय हसत जा. आणि महाराज, जी माणसं हसतात ना ती निरोगी असतात. शेवटी हास्य क्लब काढलेत आता. म्हाताऱ्याने यायचा ना हसून आणायचा. हसत जा. आपल्या घरात हसू राहिलं नाही. बायका भाकरी करताना भजन नाही करी, शिव्या देती. मेला माया नशिबी कुठून आला, पार त्याला मिळत नव्हती, तेव्हा त्याला मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. काही माणसं जेवताना टीव्ही पाहत, जेव्हा त्या जाहिरात आली तर चपाती मागत आहे, चपाती सुद्धा मागत नाही. काही लोक झोपताना टीव्ही पाहत झोपत आहे, टीव्ही चालू माणसं झोपेल. कुत्री टीव्ही पाहत्या काहींच्या घरात. मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं, मग ते कुत्र त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्र उठलं. एवढे कुत्रे आले कुडुंब. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन. 3 झाले बरं का. अजून 11 10 राहिले. हा, सगळे प्राणी आडवेत, एवढाच गडी उभा आहे. गाय आडवी आहे पण दुधाला सरळ आहे. घोडा आडवा आहे, सवारी सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे. वागायला आडवी आहे. माळ घाल, टिकल का? घालूच नको. मला एकाने विचारलं, एवढ्या संतांनी चमत्कार केला, रेडा बोलवला, भिंत चालवली, मग आत्ताच्या एखाद्या कीर्तनकारानं भिंत का चालू नाही? मी त्याला सांगितलं, तुला बाकीच्या बॉसी काय करायचे, तुला मी 1 मिनिटात आत्ता भिंत चालून दाखवतो. इथं कीर्तन संपल्या आत्ता अख्खं फिरून नेतो गावात. तू वाघावर बसून ये ना. भिंत अशी कधी चालती का येड्या? पण एकाने मला प्रश्न विचारला, पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढेच का? आता याला काय उत्तर आहे का? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा सृष्टी नव्हती तेव्हा पंढरपूर होतं. मूर्खांना काय उत्तर द्या? आपल्याकडे उत्तर आहे. मी त्याला लगेच सांगितलं, आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठे? आमची पंढरपूरची रुक्मिणी आई साहेब अंतर सोडू नये. आता पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबते. आणि मधून मुंडकं पुढं काढते. मधून गाडी एकन ड्रायव्हरला मुंडके 2, एक स्त्रीलिंगी आणि एक पुल्लिंगी मुंडकं निघात पुढं. आणि पांडुरंगाला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. सरकली पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी. त्याला विचारलं, काय हो? कुत्रं आडवं गेलं. कुत्रं सीझन सोडून रोडवर येत नाही. हात
हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4. 4 झाले बरं का. हे 5वं वाक्य आनंद. आता आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. ब्रह्मानंदात लुटा. मग तेच स्वामी समर्थ झाले. चमड्यावर प्रेम करू नका, हे जे जाळायचं आहे. आणि प्युअर शिमडी पोरगी एकदम भंगरी आणि तिच्या प्रेमात हे रताळू पडलं. बावळाट नाही. तर प्रेम सुद्धा प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही. त्याला क्वालिटी पाहिजे. क्वालिटी, दर्जा पाहिजे. दर्जा. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, काय हरकत नाही. पोरगी BTech आहे, पोरगा MTech आहे, काय हरकत नाही. पोरगी CA, पोरगा UPSC आहे, काय हरकत नाही. पोरगी 12वीला आणि पोरगा उंड्याच्या हाताखाली. दिल दिया है ईट भी देंगे यार. काय ईट क्वालिटी पाहिजे. ज्यांनी अशी भंगार प्रेम केले ना, लव्ह मॅरेज, लपडे दरवाजे लावून भांडे घाशीत रे, दरवाजे लावून. आणि प्युअर शिमडी पोरगीन हे तिच्या प्रेमात पडलं. हे तिला काय म्हणतं माहिती का, कुबी कुबी मेरे दिल में ख्याल आता है. 2 मेले भाऊ रेल्वे खाली, तो 3रा नंबर आहे. कुबी कुबी मेरे दिल में ख्याल आता है. त्याला अंडरपॅन नाही तरी ते तिला म्हणते हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होती. प्युअर भंगार पोर तरी ते तिला म्हणते 100 साल पहले हमें तुमसे प्यार था आज भी है और कल है. असा हल्ला तिच्या भावानं धरून. आणि मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोखा देता है. अरे प्रेम करायचं आहे का.
असं प्रेम नेट लावून हे थोबाड सडलं गोवा खाऊन शिवाय नाही 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 असं नेट लावून म्हणलं पाहिजे. हो चला थोडं पुढं 14च्या 14 सांगतो पटकन. हात एक बोल एव्हरी जाय 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 पटकन जाय. हात एक बोलणे 2 हसणे 3 उभा 4 आनंद 5 लज्जा 6 स्मरण 7 विचार 8 बुद्धी 9 पुण्य 10 कर्म 11 देवांना मिळाला नाही 12 देव इच्छा करता 13 आणि हाच देव होऊ शकतो 14 श्री स्वामी समर्थ. हे 14 गुण माणसात आहे म्हणून 14 अधिक 4 18 त्यांची यार झाड संपली. कुणाची? त्यांची सरली
सगळं इथं जेव्हा इथं नाचता नाचता गळला देवाचा पितांबर. इथं देव नाचला. आपल्याला जर म्हणलं ना टाळ घे कॉलेजला आहे याडपाट येतो. दांडेकर मामा PhD होते टोनग्या. PhD कळत तुला? लहान पोरांनी लय विचित्र. एका पोराला प्रश्न विचारला गुरुजींनी 52 गावांची नावं सांग. ते कार्ट म्हणलं 40 गावां बारामती. 52. एका पोराला एकाने प्रश्न विचारला म्हैस दूध ती का रे? तर मला देत नाही, काढावं लागत. हे लय नमुने. एक पोरग पळताना आईला म्हणलं मम्मी 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 मम्मी. तिकडं लक्ष देऊ. मम्मी 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 आपल्या बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील का? ती म्हणली मेल्याचं थोबाड फोडीन. तर मला चाल बाहेर, आताच पप्पानी 2-4 फुलं तोडली. लय विचित्र आहे. एक पोरग शाळेतलं बडबड करत येते, त्याला गुरुजीने सांगितलं उठ. कोणाचा रे तू? कोणाचा आहे? ते कार्ट म्हणलं कोणाचा संघ आहे नाही. मग गुरुजी त्याला म्हणले तुझा जन्मदिवस काय आहे? ते कार्ट म्हणलं गुरुवार. आणि ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा? गुरुजी म्हणले रविवार. तो म्हणलं खोटं बोलत आहे का? रविवारी सुट्टी राहते. दोन 2018 माझ्या पुढे बसलं. तुम्हाला कशाची आठवण आली का? स्वर्गात आहे आपण. सत शिकलो. स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, अजून मी गेलो नाही. माझ्या पुढे बसून 9 वाजून गेले, हा स्वर्ग. राहायचं तरी किती दिवस आहे? मस्त जगा. आणि सांगा महिला पुरुष आता 2 तासामधलं माझं एखादं वाक्य तुम्हाला विनोद वाटलं? ती काळाची गरज. यांना पसायदान शिकवलं पाहिजे. काळ फार वाईट आलाय. काळ लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. या जगातली माणसं फक्त पैशावरच प्रेम करतात. या 2-3 वर्षामध्ये पैसा झाल्यामुळं मुलाच्या मागं उभं राहणाऱ्या मामा सुद्धा बदलला. हंगामी मामा आलाय आता लग्नात. हंगामी. एक वाक्य सांगू का महिला म्हणलं? लग्न करोडो रुपयाचं करा, फाटक्या पायजम्यातला मामाच भाच्याच्या मागं उभं राहायला शोभतो. आणि भाच्याच्या मागं मामा का उभा करतात? मी माझ्या बहिणीच्या पाठीमागं खंबीर होतो तसा तुझ्या मागं आहे. पण आता पैशाला ऊत आला, माणसं भरमिष्ट झाली. झोपताना सुद्धा आता असं झोपायचा, याला मोकळं ठुचावू नका, हा जाऊ शकतो. याला कापून 3 पोरं आणि डायरेक्ट त्याला डगत देतील. गट नंबर 13. काळ फार वाईट आला. हेंद्रिकरचं वाक्य मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरं आहे, आज बोलतो ते कायम खरं आहे. 10 वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो मजूर गाडीवर येईल, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लई लोट ठुणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पोरीनी. आम्ही एका वर्गात होतो नाही, कोण बोललो पाहिजे. हो, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खुशील, नोकरी करता नोकरी मिळणार नाही, दिवस वाईट येतील. कोणतं खोटं ठरलं बोला? आता सांगून ठेवतो स्वामी समर्थांपुढं 2 वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही घडलं तर मला दिसेल तिथं आणा. 1, अजून 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाहीत. का? प्रत्येकाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे, मुलगा बाहेर आहे, घरात माणसं नाहीत. माणसंच नाही घरात.